खरेदी खतामध्ये खाडाखोड करून महार वतनाच्या जमिनी एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर लावून घेतली आणि या विषयामध्ये चमेलीबाई तायडे यांनी बोदड पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली आणि त्यानंतर खडसे आणि त्यांच्या कन्या यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे। या सगळ्याच्या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, सगळा प्रकार काय आहे हा? या ठिकाणी मुक्ताई आपलं तापीपूर्णा शुगर अँड अलाइड ह्या कंपनीची स्थापना खाजगी कंपनी होती, खाजगी कारखान्यासाठी केलेली होती। त्याच्या माध्यमातून इथेनॉलचा प्रोजेक्ट तयार करायचा होता। त्याकाळी केंद्र सरकारचं धोरण होतं की इथेनॉल प्रोजेक्ट तयार करा, त्यानुसार जमिनी घेण्याच्या संदर्भामधला हा विषय आहे। परंतु नंतर इथेनॉलच्या संदर्भामधले सरकारची भूमिका बदलली आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही। मुळामध्ये हा जो प्रश्न आता निघालेला आहे 26 वर्षानंतर 25 वर्षानंतर ज्या जमिनीचं सांगता आहेत की खाडाखोड केली, महार वतन जमीन आहे, ही जमीन महार वतन नाही, ही जमीन वर्ग एकची जमीन आहे। कोणत्याही ठिकाणी महार वतन जमीन ही नाही, त्यामुळे महार वतन जमीन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पण त्या चमेलीबाईंचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही साखर कारखाना काढणार म्हणूनच खरं तरी जमीन दिली, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी साखर कारखाना झालाच नाही, आमची फसवणूक केली, आपल्या निरक्षरपणाचा फायदा घेतला गेला, असं त्यांचं म्हणणं आहे। असं काही निरक्षरपणाचा फायदा वगैरे त्या ठिकाणी घेतलेला दिसत नाही। ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये रेडी रेकनरप्रमाणे त्यांच्या संमतीने या खरेदी झालेल्या आहे। एक तर मग फसवणूक झाली असेल तर चमेलीबाईचीच झाली का? त्या ठिकाणी जवळपास 25-26 शेतकऱ्यांच्या ह्या जमिनी आहे, मग त्यांनी तक्रार का नाही केली? आणि आताच चमेलीबाई 25 वर्षानंतर तक्रार करायला का पुढे आली? तर याबाबतचा विषय असा आहे की यांनी ही जमीन आम्हाला परत द्यावी म्हणून बऱ्याच दिवसापासून ब्लॅकमेल केलं होतं आणि या माध्यमातून गिरीश महाजनही या ठिकाणी डायरेक्टर होते, त्यांच्याही नावानंही महारांची जमीन घेतलेली होती आणि गिरीश महाजनने ते परत दिली जमीन घाबरून, यांच्या ब्लॅकमेलिंगला घाबरून। आम्ही काही ब्लॅकमेलिंगला घाबरलो नव्हतो, म्हटलं नियमाने केलेली जमीन आहे, जर नियमबाह्य असेल तर सरकार जमा होईल। चमेलीबाईंचं असं म्हणणं आहे की ही जमीन महार वतनाचीच आहे, एकनाथ खडसेंनी धाकधपटशे दाखवून ती वर्ग एक करून घेतली आणि त्यानंतर आपल्या मुलीच्या नावावरती लावली, यासाठी खरेदी खतात खाडाखोड झाल्याचं सुद्धा ते सांगतायत। खरेदी खतामध्ये कोणत्याही प्रकारचे खाडाखोड या संदर्भात झालेली नाही। जी खरेदी खतातली खाडाखोड आहे ती त्या ठिकाणी जी खाडाखोड झाली ती त्यांच्या सहमतीने झालेली खाडाखोड आहे। सहमतीनं ज्यावेळेस आपण म्हणतो ना खाडाखोड केली की कर सही तुझ्या संमतीने झालेलं आहे, तशी संमती त्याची आहे, त्याचं सही त्या ठिकाणी आहे। आणि मी कितीही तुम्ही म्हटलं की वर्ग एकची जमीन करून घेतली, ही वर्ग एकची जमीन करण्याचं काही प्रयोजनच नव्हतं। तुम्ही सगळी हिस्ट्री पाहिली, सगळे उतारे पाहिले त्या ठिकाणी, तर महार वतन जमीन असं कुठेही लिहिलेलं नाही। ही जमीन जी आहे ते त्यांच्या मालकीची जमीन होती आणि त्यांनी पैसे घेतले, लिहून दिलं सब रजिस्ट्रारकडे, मला सगळे पैसे पावले, माझी कोणतीही तक्रार नाही। मग त्यावेळेस जर 25 वर्षापूर्वी तक्रार नव्हती तर आता तक्रार असण्याचं कारण काय? कारण ह्याच्यामागे काहीतरी संघटना आहे ज्या ब्लॅकमेलिंग करतात, ह्याच्यामध्ये राजकीय व्यक्ती आहेत, आमदारासारख्या आमच्या चंद्रकांत पाटील वगैरे सारख्या, की जे त्यांना भडकवतात आणि हे चुकीच्या मार्गाने आणण्याचा प्रयत्न करतात। नाथाभाऊचा काय संबंध आहे याच्याशी? मी खरेदी केलेली नाही, माझा काही त्याच्याशी दुरान्वयसुद्धा या विषयाशी एकनाथ खडसेचा संबंध नाही, तरी एकनाथ खडसेचं नाव आणून कसं तरी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे। खरेदी खताचे पैसे सुद्धा पुरे दिले नाही असं ते म्हणतात की आज देऊ उद्या देऊ करत 25 वर्ष घालवले, ते मंत्री असल्यामुळे आम्हाला धाकात ठेवलं गेलं, आम्ही बोलू शकलो नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे। तर खोटं बोलत आहे, त्यांनी पैसे घेतलेले आहे आणि रेडी रेकनरप्रमाणे पैसे दिलेले आहे। असं नाही आहे की कमी पैसे त्यांना दिले की काही दिले म्हणून, रेडी रेकनरप्रमाणे पैसे त्यांना दिलेले आहे आणि कोणताही पैसा त्यांचा आपल्याकडे बाकी नाही। असा असता तर त्यांनी 25 वर्षात मागणी केली असती, 25 वर्षात कुठेतरी येऊन भेटले असते, कुठेतरी येऊन पत्रव्यवहार केला असता, पण 25 वर्षानंतर आमचे पैसे राहिले आहे असं म्हणणं कोणीतरी लावून दिल्यासारखा प्रकार आहे। सगळं सूडबुद्धीने केल्याचं तुम्ही म्हटलंय, असं का वाटतंय तुम्हाला की यात सूडबुद्धीने राजकारण केलं जात आहे? नाही, याच्यात राजकारण आहे मला माहिती आहे, कारण इथले आमदार असतील, अन्य आमदार असतील,
जाणीवपूर्वक हेतुपूर्वक काहीतरी विषय काढायचे आणि नाथाबोला बदनाम करायचा हा प्रयत्न आजपर्यंत त्यांनी केलेला आहे, पण त्यांना यश आलेलं नाही. मी महसूल मंत्री होतो त्यामुळे मला कायदे माहिती आहेत आणि या कायद्यामध्ये अशा चुका मी करणार नाही. आता याच्या संदर्भामध्ये हे कोणताही संबंध नाही. हे सगळं झालेलं आहे ते रीतसर आहे, नियमात आहे. काही नियमबाह्य याच्यामध्ये एकही गोष्ट याच्यामध्ये नियमबाह्य नाही. ज्या इथेनॉल प्रोजेक्टसाठी या जमिनी घेतल्या त्या इथेनॉल प्रोजेक्टच्या जमिनी त्यांच्या नावावर ज्या आहे त्या आहेच. कारखान्याच्या नावाच्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर आहे. त्याच्यामध्ये या घेतल्या आणि विकल्या असा संबंध काय येतो? हो, तर या सगळ्या संदर्भामध्ये पुढची तुमची काय भूमिका असणार आहे आता? नाही, हा जो उतारा आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवला, हा उतारा वर्ग 1चा आहे. वर्ग 1चा उतारा आहे. कोणत्याही प्रकारे महार वतन जमीन याच्यामध्ये लिहिलेली नाही. महार वतन जमीन नाही. आणि मुळात मी सांगितलं की मी महसूल मंत्री आहे, मला कायद्याचे खानाखुचा माहिती आहे आणि असा कोणताही व्यवहार मी बेकायदेशीर करणार नाही. या ठिकाणी बघा, वर्ग 1ची जमीन आहे तर खरेदी करण्याचा अधिकारच आहे कोणालाही. त्या वर्ग 1च्या जमिनीचा खरेदी झालेले रीतसर पैसे त्याला रेडी रेकनरप्रमाणे देण्यात आलेले आहे आणि कोणत्याही स्थितीत महार वतन जमीन नसताना हे महार वतन जमीन आहे असं भासवण्याचा प्रयत्न आहे. हो, आता पुढची भूमिका काय असणार आहे? आपल्या विरोधात गुन्हा झाला, आपल्या कन्येच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे सरळ आता जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याला उच्च न्यायालयामध्ये स्क्वॅशिंगसाठी मी आमच्या वकिलांशी बोलणार आहे आणि स्क्वॅशिंगसाठी त्या ठिकाणी अपील दाखल करणार आहे हायकोर्टामध्ये. त्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल असं वाटतंय तुम्हाला? निश्चित ते खोटं काही नाही. याच्यामध्ये जे दाखवलेलं ते 100% खोटं आहे, 100% खोटं आहे. त्यामुळे मग एकतर माझा संबंध नाही, दुसरी गोष्ट तर ती जी आहे ती जमीन महार वतन जमीन नाही. तिसरी गोष्ट त्यांना आपण रेडी रेकनरप्रमाणे नियमाप्रमाणे पैसे दिलेले आहे. चौथी गोष्ट कोणतीही खाडाखोड त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर केलेली नाही. ज्या ठिकाणी असं करायचं असतं त्या ठिकाणी त्यामुळे मालकाची सही लागते संमतीची, ती संमतीची सही याच्यावर आहे. त्यामुळे काही असं नियमबाह्य ह्याच्यामध्ये केलेलं आहे असं काहीच नाही आहे. परंतु निव्वळ सूडबुद्धीने राजकीय हेतूने कसं तरी एकनाथ खडसेंना अडकवलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न वारंवार हे लोक करतात, परंतु त्यांना यश येत नाही. तर हे होते एकनाथ खडसे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानपूर प्रकरणामध्ये आपल्या विरोधात जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे. सूडबुद्धीने राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे, आपल्याला बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ही जमीन हां वर्ग 1ची आहे. हो ना, ते पुढचं बोलणार. ठीक आहे, परत घेऊन घ्या. तर हे होते एकनाथ खडसे. या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मानपूर जमीन ही कोणत्याही प्रकारे महार वतनाची नाही तर वर्ग 1ची जमीन आहे आणि आपण केलेले जे काही व्यवहार आहे मुलीच्या नावाचे ते सगळे कायदेशीर आहेत, त्यामध्ये कोणतीही नियमबाह्य नाही. आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये आता आपण न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.